ही बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या ग्रामीण भागातले नागरिक गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे सध्या हैराण आहेत। बुकिंग करून सुद्धा गॅस सिलेंडर मिळत नाहीये। अखेर नागरिक मोटरसायकल सायकलवरून सिलेंडर घेऊन गॅस एजन्सीकडे जात आहेत। सकाळपासून रांगेमध्ये उभे राहत आहेत, सिलेंडर मिळत नाहीयेत आणि या नागरिकांनी एजन्सी बाहेर आता धरणं आंदोलनच थेट सुरू केलेलं आहे। नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये गॅस सिलेंडर अशा प्रकारे मिळत नाहीये। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या बरोबर थेट जोडले गेलेत नाशिकमधून। जाणून घेऊया काय नेमकी सगळी परिस्थिती आहे। योगेश, ग्रामीण भागामध्ये तर आणखीच वेगळी परिस्थिती आहे। मोठ्या सध्या उन्हाच्या तीव्र झळा असताना जे मिळेल ते वाहन घेऊन आपलं सिलेंडर गॅस एजन्सीवर घेऊन जातात आणि आता तर धरणं आंदोलन केलेले सिलेंडर मिळत नसल्यामुळे काय नेमकं सगळं होतंय? खरं एकूणच धरणे आंदोलनासारखीच परिस्थिती आहे। या महिला आपण बघू शकतो की या सिलेंडर घेऊन कालपासून या ठिकाणी आहेत। कालसुद्धा आलेल्या होत्या, कालसुद्धा त्यांना या ठिकाणी सिलेंडर मिळालं नाही, म्हणून आता परत सकाळपासून त्या या ठिकाणी येऊन बसल्या, कारण की घरातली चूल पेटायला तयार नाही। आधीच आता चूल जी होती जुनी ती बंद करण्यात आलेली आहे आणि गॅसवर सगळेजण या आदिवासी भागामध्ये शिफ्ट झाले। हा त्र्यंबक तालुक्याचा परिसर आहे आणि या परिसरातली जर परिस्थिती बघितली आपण तर कितीतरी महिला या संपूर्ण या एजन्सीच्या समोर आपण बघू शकतो। भारत एजन्सी ही आहे त्र्यंबकेश्वरची आणि त्या ठिकाणच्या समोरची ही परिस्थिती आहे। जणू काही ठिय्या आंदोलनच त्यांचं या ठिकाणी सुरू आहे। ताई, कधीपासून तुम्ही इथं बसलात? आणि आम्ही काल पण दिवसभर होतो तरी टाक्या भेटल्या नाही। आज सकाळी 10 वाजेपासून बसेल तरी आम्हाला टाक्या भेटले नाही अजून। 11चा टायमिंग दिला होता, 11चे 12 झाले, 12चा 1 झाला, 1चे 3 वाजत आले तरी अजून टाक्या शिल्लक नाही। काय कारण काय सांगताय? ते सांगत आहे गाडी पंक्चर झाली, अमकं झालं तमकं झालं। संप म्हणताय? हा, आपण बघू शकतो की अनेक महिला ज्या आहेत ते या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि प्रत्येकाला सिलेंडर हवं आहे। आपण जर इकडे बघितलं तर दुचाकीवर सुद्धा अनेक जण आपापलं सिलेंडर घेऊन आलेले आहेत। बघू शकतो आपण दुचाकीच्या पुढे ठेवलेले आहे। काहींनी रिक्षा आणलेल्या आहेत, एका रिक्षामध्ये 3-3, 4-4 जण या ठिकाणी सिलेंडर घेऊन आले आहेत। त्यामुळे एकूण जर परिस्थिती बघितली तर जसं काही आंदोलन या ठिकाणी सुरू आहे अशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला दिसते आहे। धरणे आंदोलनात महिलांना जर गॅस मिळाला नाही तर त्यांनी करायचं काय, कशा पद्धतीने स्वयंपाक करायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे आणि त्यामुळे अनेक महिला या इथं बसलेल्या आहेत। कालपासून या ठिकाणी बसलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। अगदी योगेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी आणि सगळी परिस्थिती झी 24 तासच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यासाठी। योगेश खरे आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्याबरोबर होते। ग्रामीण भागामध्ये वेगळीच खरं तर ही टंचाई सगळ्यांच्या समोर दिसून येते।